एवढे छान कांदे मी लावलेत, बापरे, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येते. आता हे सर्व कांदे इतके छान टिपटॉप ठेवलेले, अक्षरशः मला वतून याच्यामध्ये एक एक कांदा बघायचा आहे की नासका कांदा कुठला आहे. नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज मी ठेवणीचा कांदा साफ करत आहे. तर ठेवणीचा कांदा तुमच्याकडे पण तुम्ही ठेवत असाल तर तुम्ही प्रत्येक 15 दिवसांनी हा कांदा साफ करावा लागतो. कारण एखादा सडका कांदा असला ना, सडका कांदा तो सगळ्या कांद्यांना सडवतो. म्हणून ठेवणीचे कांदे 15 दिवसांनी तरी साफ करायलाच पाहिजे. आणि मी तशीच करते, प्रत्येक 15 दिवसाला मी साफ करत असते. तर बघा, तुम्हाला दाखवतच आहे. बघा, 1-2 कांदे सडलेलेच आहे त्याच्यामध्ये. हे बघा, सडलेत 1-2 कांदे. मग याच्याने काय होतं की सगळेच कांदे तो खराब करतो. म्हणून तुम्ही जर ठेवणीचा कांदा ठेवत असाल पावसाळ्यामध्ये तर 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी किंवा महिन्यानी पण एकदा त्याला साफ करा, नाहीतर सगळ्या कांद्यांची वाट लागून जाते. मी अशीच ह्याच पद्धतीने मी आता हे कांदे सर्व साफ करून व्यवस्थित ठेवणार आहे. हे बघा, सगळे कांदे मस्त चांगलेच आहेत, पण एखादा कांदा कुठेतरी त्याच्यामध्ये सडलेला आहे आणि तो सडलेला कांदा कुठे आहे त्याला मी शोधत आहे. आता मी सगळ्या कांद्यांमध्ये तो एकटा कांदा शोधणार आहे की त्याने जो कांदा याच्यामध्ये खराब झालेला आहे तो सगळ्या कांद्याला सडवणारा आहे, त्याला मला शोधायचं आहे. म्हणून मी एवढा पसारा घालून बसलेली आहे. मग तसा काय तो शोधून भेटला नाही. अक्षरशः मी घेतले कांदे पूर्ण खाली ओतायला. हो, सगळे कांदे मी आधी खाली केले, सगळे ओतून घेतले आणि त्याच्यामध्ये मग एक 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 कांदा बघून बघून की तो सडका कांदा कुठला आहे जो ह्या अख्ख्या परिवाराला खराब करणार आहे त्याला शोधून मला बाहेर काढायचं आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने सगळे कांदे व्यवस्थित स्वच्छ केले आणि त्याच्यात मला निघाले नाही काहीतरी 3 ते 4 कांदे त्याच्यामध्ये खराब होते, ते मी काढले साईडला. म्हणजे एकदम अगदीच सडले नव्हते, थोडेसे वरून म्हणजे स्टार्ट झाले होते सडायला. म्हणजे साईडला केले आणि त्याच्यातून ते कापून, नाही का आपल्याकडे पद्धत आहे कापून बघायचं, अर्धा कांदा चांगला आहे अर्धा खराब आहे, अशा पद्धतीने मी ते केलं, कापून घेतलं आणि ते लगेचच भाजीमध्ये यूज केले. कारण फेकले नाही, वेस्ट नको जायला. आणि पुन्हा मग अशाच पद्धतीने टिपटॉप व्यवस्थित ठेवून दिले. तर मंडळी, आज खरोखर कांदा साफ करताना माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण काम म्हटलं की नको नको वाटतं. तर चला, तर मग ओके, बाय बाय.